हॅलो, नमस्ते इयत्ता 10वी. आज आपण सराव संच 1.5 मधील बाळांनो शाब्दिक उदाहरणं घेणार आहोत. काही तुम्हाला अधूनमधून 5 मार्कासाठी विचारलेली शाब्दिक उदाहरणं दिलेली आहेत. तर आता हे सराव संच 1.5 मधील चौथं गणित आहे. काय दिलेलं आहे बघा. आधी गणित समजून घेऊ. गणित समजून घेतल्याशिवाय आपल्याला सोडवणं शक्य होणार नाही बाळांनो. चला तर मग गणित फळ्यावरती लिहिलेलं आहे. काय सांगितलंय? एका अपूर्णांकाचा छेद हा म्हणजे अपूर्णांक कशा बनतो? अंश आणि छेदानीच बनतो. अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे. आपल्याला अंश आणि छेद काय आहे हे कळाल्याशिवाय त्याचं दुप्पट मांडता येणार नाही किंवा तो 4 ने मोठा दाखवता येणार नाही. मग अंश x मानू, छेद y मानू. चला तर मग अगदी सोपं आहे बाळांनो. आणि मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला. तुमचा एक सबस्क्रायबर पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन देत असतो बाळांनो. नवीन काय शिकवावं, नवीन काय घ्यावं आणि कसं सोपं घ्यावं याच विचारात आम्ही असतो. एक सबस्क्राईब मिळाला ना अति उत्साहानं कामाला लागतो. चला तर मग एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा, आधी काय मानूया? अपूर्णांकाचा अंश मानू. अपूर्णांकाचा अंश काय मानू? x व छेद y मानू. अपूर्णांकाचा अंश x व छेद y मांडला. मग तो अपूर्णांक कसा तयार होईल? अपूर्णांक तयार होईल x छेद y असा तयार होईल. बघा मग पहिली अट काय दिलेली आहे बघा. एक अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा, अगदी सोपी आहे पहिली अट. पहिली अट काय सांगितलंय? एका अपूर्णांकाचा छेद हा, पहिली अट, छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा, अंशाची दुप्पट काय येईल? 2x. कितीने मोठा आहे? 4 ने मोठा आहे. मग सरळ समीकरण तयार करून घेऊ आपण. कसं होईल? हे 2x इकडे आणू, वजा 2x हे अधिक y बरोबर काय राहील? 4 समीकरण आपल्याला मिळवायची आहेत. 2 समीकरण 1 मिळून गेले. पुढे काय सांगितले? जर अंश आणि छेद कितीने कमी केले? 6 ने. करूया. अंश 6 ने कमी कसे येणार? x वजा 6. छेद 6 ने कमी कसे येणार? y वजा 6. 6 ने कमी केले. अंश 6 ने कमी, x वजा 6, छेद 6 ने कमी, y वजा 6. बघा आता अंश 6 ने कमी केला, छेद पण 6 ने कमी केला, तर छेद हा अंशाच्या किती पट येतो? 12 पट. म्हणजेच दुसरी अट घेऊ. 12 पट कोण येणार? अंश. कुणाच्या? छेदाच्या. कधी? 6 ने कमी केल्यानंतर. हे आतमध्ये गुणून घेऊ. 12x 12 72 बरोबर y वजा 6. हे 12x हे y इकडे आणून वजा y, हे 6 हे अधिक वजा 6 आहे असे घेऊ. हे अधिक 72 म्हणून 12x वजा y बरोबर समीकरण 2 मिळालं. 72 मधून 6 गेले, इथं 6 इथं 6, किती आले? 66. हे काय आलं? समीकरण नंबर 2. आता बघा कुठं कुठं मिळाले? समीकरण नंबर 1, समीकरण नंबर 2. पहिल्या अटीत काय मिळालं? हे समीकरण नंबर 1. दुसऱ्या अटीत काय मिळालं? समीकरण नंबर 2 मिळालं ना. इथं काय आहे? अधिक y. इथं काय आहे? वजा y.
काय करावी लागणार? समीकरण 1 व 2 यांची बेरीज. आहे ना सोपं? समीकरण 1 व 2 यांची बेरीज. बघा समीकरण 1 काय आहे? वजा 2x अधिक y बरोबर 4 आणि याचं 12x वजा y बरोबर 66. मग काय करायचं? बेरीज करायची. चिन्ह बदलणार नाही. बेरीज करताना चिन्ह बदलतात का? नाही. मग आहे असंच करायचं. काय येणार? 12तनं 2 गेले 10x. वायचं निरसन झालं. इथं किती आले? 70. म्हणजे x बरोबर कसं लिहू? 70/10. x बरोबर किती आलं? 7. ही आलेली किंमत समीकरण कुठं भरूया? पण त्या समीकरणामध्ये पण चालते. x बरोबर 7 ही किंमत, नंतर हे पुसून घेऊ आपण. x बरोबर 7 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. पहिलं समीकरण काय? वजा 2x अधिक y बरोबर 4 या समीकरणामध्ये ठेवू. हे पुसून घेऊ. अपूर्णांक माहिती आहे आपल्याला. x छेद काय आहे? y आहे. किती किंमत ठेवायची आहे? 7. मग काय येणार? वजा 2 गुणिले 7 अधिक y बरोबर 4. 7 दुनी वजा 14 अधिक y बरोबर 4. म्हणून y बरोबर 4 अधिक 14 किती आले? y बरोबर 18. मग अपूर्णांक कसा येईल? अपूर्णांक कसा लिहिलाय आपण? x छेद y. x ची किंमत किती आली आहे बाळांनो? 7. y ची किंमत किती आली? 18. म्हणजे अपूर्णांक आपला किती आला आहे? 7/18. यासाठी आपल्याला बोर्ड साठी 3 किंवा 4 मार्कासाठी हे गणित विचारलं जाईल. आहे ना मग सोपं? अतिशय सोपं आहे. चला तर मग पुढचं गणित पाहूया बाळांनो. पुढचं 5वं गणित काय आहे ते पाहू. पाचवं गणित काय दिलेलं आहे बघा. 5वं गणित दिलेलं आहे. एकच मिनिट बाळांनो. 10 टनांची क्षमता असणाऱ्या 5वं गणित आहे. 10 टनांची क्षमता असणाऱ्या 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रक मध्ये मालवाहू ट्रक मध्ये 10 टनांची क्षमता असलेल्या मालवाहू ट्रक मध्ये ए आणि बी अशा दोन ए आणि बी अशा काय आहेत? अशा ए आणि बी अशा दोन विशिष्ट वजनाच्या विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत. विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत. जर ए प्रकारच्या जर ए प्रकारच्या 150 पेट्या व बी प्रकारच्या 150 पेट्या व बी प्रकारच्या
व बी प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर 100 पेट्या भरल्या तर 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. ट्रकची 10 टनांची 10 टनाची क्षमता पूर्ण होते. 10 टनाची क्षमता पूर्ण होते जर ए प्रकारच्या 260 पेट्या, जर ही दुसरी अट तयार झाली बघा, 260 ए प्रकारच्या, जर ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक त्याच्या 10 टनांची पूर्ण क्षमतेने भरण्यास 10 टनांची पूर्ण क्षमतेने भरण्यास बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात. बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन किती? तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन किती? हे पुस्तकात पण दिलेलं आहे बाळांनो तुम्हाला. मी थोडस गडबडीमध्ये लिहून घेतलेलं आहे कारण टाइम फार महत्वाचा आहे. 10 टनांची क्षमता, 10 टन म्हणजे किती केजी सांगा? कारण इथं 10 टन असं करता येणार नाही आपल्याला, त्याचं रूपांतर केजी मध्ये करावं लागणार आहे. थोडस फास्ट म्हणजे समजेल असं घेते बाळांनो. 1 टन म्हणजे किती केजी? 1000 केजी. लक्ष द्या, 1 टन म्हणजे किती? 1000 केजी. 1 टन बरोबर 1000 केजी, बरोबर की नाही? मग 10 टन म्हटल्यानंतर किती होणार आहे? 10,000 केजी. हे इथं वापरणं फार गरजेचं आहे. केजी मध्ये वापरून आपल्याला सोडवावं लागणार आहे कारण 10 ला 1000 न गुणल्यानंतर याचे 3 शून्य, याचा की 10, बरोबर ना? मग चला बघा, 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रक मध्ये ए प्रकारच्या पेट्या किती मानू? तर त्यांनी विचारले तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन किती? ए प्रकारच्या पेटीचे वजन X मानू. ए प्रकारच्या पेटीचे वजन X मानू आणि X व बी प्रकारच्या पेटीचे वजन काय मानू? Y मानू. काय केलं आपण? ए प्रकारच्या पेटीचे वजन X मांडलं आणि बी प्रकारच्या पेटीचं वजन Y मांडलं. मग त्यांनी काय सांगितलंय बघा, ए आणि बी अशा 2 विशिष्ट वजनाच्या पेट्या भरल्या आहेत. ए प्रकारचे किती पेटे आहेत? 150 आणि त्याचं वजन किती आहे? X. म्हणजे पहिली अट काय तयार होणार बाळांनो? पहिली अट काय तयार होणार? 150 X तयार होईल अधिक दोन्ही मिळून वजन आहे ना तेवढं. बी प्रकारचे किती आहेत? 100 पेट्या आहेत, बरोबर किती येणार? 10 टन. 10 टन म्हणजे
10,000 kg. कारण आपण काय केलेलं आहे, सोपं व्हावं म्हणून केजी मध्ये रूपांतर करून घेतलेलं आहे बाळांनो. इकडे लक्ष द्या. पूर्ण समीकरणाला जर एखाद्या संख्येनं भाग जात असेल आणि ते समीकरण लहान होत असेल तर बाळांनो नक्कीच अशी एखादी संख्या शोधा, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन पार्ट सोपा होऊन जाईल. बघा याला पूर्ण 50 न भाग जातोय का, बघा किती ना भाग जातोय बघा. 50 दुनी 100, 50 दुनी 100, 50 त्रिक किती येते बघा, 50 त्रिक 5 त्रिक 15, 5 त्रिक 15 आणि 0 येते ना. 50 नि भाग जातोय ना सगळ्या संख्येला. तर काय करूया, सगळ्या संख्येला 50 नि भागूया आणि 50 नि भागून छोट समीकरण तयार करून घेऊया. हे कसं असतं, 5 आणि 4 मार्का सोडवण्यासाठी आपल्या काही छोट्या हिंट वापराव्या लागतात बाळांनो. समीकरणाच्या दोबा 50 ने भागू. 50 ने 150, 150 छेद x छेद 50 अधिक 100 छेद 50 y इथे येणार x बरोबर 10,000 छेद 50. बघा काय येणार, 0 0 गेलं, 5 1 5, 5 3 15, 3 1 3, 50 1 5 1 5, 5 दुनी 10 आणि 50 दुनी 100 म्हणजे किती येईल 200. समीकरण कसं झालं, 3x अधिक 2y बरोबर 200. याला समीकरण काय देऊया, 1. आता बघा दुसऱ्या प्रकारचं समीकरण तयार करूया. ही पहिली अट आहे. आता दुसरी अट, आधी समीकरण तर तयार होणं गरजेचं आहे. दुसरी अट, दुसरी अट काय दिलेली आहे बाळांनो, बघा कुठपर्यंत पहिली अट पूर्ण तयार झाली बघा. ए प्रकारच्या किती आहेत 150 व बी प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनाची क्षमता पूर्ण होते. इथं पहिली अट काय झाली, त्यांची पूर्ण झाली. आता दुसरी अट बघा, दुसरी अट कुठून सुरुवात होते, ए प्रकारच्या, ए प्रकारच्या 260 पेट्या, 10 टनांची क्षमता म्हणजे शेवटी 10,000 येणार. बी प्रकारचे किती येणार आहे, 40 पेट्या. म्हणजे कसं लिहिणार आपल्या दुसरी अटीमध्ये, 260 x येणार अधिक 40 y बरोबर काय येणार आहे 10,000. कारण 100 टनाचीच एका ट्रक मध्ये तेवढेच बसणार, का जागा बसतील नाही. मग अशी एखादी संख्या शोधून काढा की या पूर्ण संख्येला भाग जाईल. 40 ने भाग जातो का बघूया. 260 ला 3 0 0 4 त्रिकोण 12 120 येते. 5 न बघूया, 5 चौक 20 येते. 4 ने डायरेक्ट भाग लावूया, 40 न भाग लावूया आणि सोपं करून घेऊया. 40 न भाग नाही बसणार ह्याला. 4 1 4, 4 7 4 7 28, 4 न भाग जात नाही. काय करूया, पूर्ण संख्येला 10 न भागूया पहिला आणि नंतर लक्षात येईल आपल्याला. किंवा 20 न भाग जातोय का, 20 1 20, 20 1 20, 20 2 40, 20 30 60, 20 2 40, 20 ने भाग जातोय. डायरेक्ट काय करूया, समीकरणाच्या दोबा 20 ने भागू, 20 ने भागूया. बघा आता 260 x छेद 20 अधिक इथं x घ्यायचं 40 y छेद 20 बरोबर 10,000 छेद 20. हे आपलं स्वतःच डोकं लावायचं आणि भागाकार करायचा बाळांनो. याला पर्याय नाही. 0 ला 0 गेलं, 13 1 बे 1 बे, बे त्रिक 6 म्हणजे 13 आले. 0 गेले, बे दुनी 4 2 आले. त्यानंतर इथं
20 100 किती आले 500. आता ही दोन समीकरणं मिळालेली आहेत. आपण काय करूया, हे आता याचं काम सगळं संपलेलं आहे. गणित तुम्हाला कळालेलं आहे, कसं मांडलं कसं लिहिलं, गणितावरून अटी कशा तयार केल्या ह्या बऱ्यापैकी समजल्या असतील. आता बघा पहिलं समीकरण काय आहे, एका खाली एक लिहून घेऊ. 3x अधिक 2y बरोबर 200. हे पहिलं समीकरण. दुसरं समीकरण 13x अधिक काय आले इथं 2y बरोबर किती आले 500. हे समीकरण नंबर 2 तयार झाले. आता इथनं पुढे सोपं जाईल. 2y समान आहेत, मग काय करता येईल आपल्याला, समीकरण 2 उलट घेऊया. 2 आणि 3, 2 व 3 यांची वजाबाकी करू, म्हणजे वजा चिन्ह द्यायची गरज नाही. समीकरण 2 व 1 यांची काय करू, 2 व 1 यांची वजाबाकी. तेरा एक्स अधिक 2y बरोबर 500. 3x अधिक 2y बरोबर 200. वजाबाकी म्हटल्यावर चिन्ह इथं काय येणार आहे, आता वजा. चिन्ह बदलणार, इथे येणार वजा, इथे येणार वजा, इथे येणार वजा. 13तनं 3 गेले किती राहिले 10x. वायचं तर इथं निरसन झालेलं आहे. 500 मधून 200 गेले किती राहिले 300. म्हणून आता काय काढायचंय आपल्याला, एक्स ची किंमत काढायची आहे. हे सगळं पुसून घेऊ. म्हणून काय करायचं, एक्स बरोबर 300/10. 10 त्रिक 30 किती आलं, एक्स बरोबर 30 आलं. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. एक्स बरोबर 30 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. बघा 3x अधिक 2y बरोबर 200. म्हणून 3 गुणिले 30 अधिक 2y बरोबर 200. 3 त्रिक 9 किती आले 90 अधिक 2y बरोबर 200. म्हणून 2y बरोबर 200. हे 90 इकडे गेल्यावर वजा, म्हणजे किती आले 2y बरोबर 110. म्हणून y बरोबर 110/2. म्हणून y बरोबर किती आले, 2×5 = 2×10 किती आले 55. म्हणून ए प्रकारच्या पेटीचे वजन किती होतं 30 kg. म्हणून लिहायचं ए प्रकारच्या पेटीचे वजन 30 kg आणि बी प्रकारच्या पेटीचे वजन 55 kg. आहे ना सोपं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.